प्रियंका शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे। आता आपल्या सोबत आहेत एक प्रेरणादायी सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर शहर काँग्रेस उपाध्यक्ष बंडूजी ठाकरे। बंडूजी ठाकरे हे समाजसेवेचे एक उत्तम उदाहरण आहेत। त्यांनी आपल्या जिजामाता बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमातून अनेकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडविले आहेत। ते समाजकार्य तर करतातच, त्याचबरोबर समाजकार्य करत असताना ते राजकारणाकडे कसे बघतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात। नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार सर, मला सांगा की आपण एक सामाजिक कार्यकर्ता आहात, त्याचबरोबर शहर काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून पण आपण काम पाहते आहात। तर समाजकार्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? हे बघा, सगळ्यात पहिले तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपण जो प्रश्न विचारला समाजकारण, तर माझी एक जिजामाता संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून आपण या परिसरामध्ये झिंगाबाई टाकीमध्ये अनेक असे कार्यक्रम केले जे लोकांना उपयुक्त राहील असे। आपण पाहिलं असेल, एक मॅग्नेटिक ॲक्युप्रेशर शिबिर या प्रभागामध्ये, या पश्चिम नागपूरमध्ये आपण राबवलं। त्या शिबिराच्या माध्यमातून अनेक लोकांना त्याचा फायदा झाला। मग आम्हाला वाटलं का अजून आपण काहीतरी करावं, म्हणून इथे मच्छरांचा प्रकोप होता, डेंग्यूचा प्रकोप होता। महानगरपालिकेला वारंवार विनंती केली तरी ते आमचे समाधान करू शकले नाही। जिजामाता संस्थेच्या माध्यमातून आम्ही स्वतः 2 पंप घेऊन डोर टू डोर जाऊन आम्ही फवारणी केली। त्यानंतर पावसाळ्यामध्ये या परिसरामध्ये पावसाळा गेल्यानंतर ग्रास भरपूर वाढतो आणि जे ग्राउंड असते त्या ग्राउंडमध्ये खेळण्यासाठी कुठेतरी आमच्या तरुणांना अडचण येते। तर त्यावेळेस सुद्धा आम्ही महानगरपालिकेला विनंती केली ग्रास कटिंगसाठी। ग्रास कटिंगचे लोक पाठवले, अर्धा तास काम करून सांगतात त्या मशीन खराब झाली आणि निघून जातात। तर तेव्हा ते सुद्धा कार्य आपण या जिजामाता संस्थेच्या माध्यमातून या प्रभागामध्ये, या पश्चिम नागपूरमध्ये स्वतः आपण पुढवून ग्रास कटिंगचं कार्य केलेलं आहे। मोठे मोठे शिबिर असो, जेही कार्य आपल्याने होते ते आपण संस्थेच्या माध्यमातून करतो। मागे आपण पाहिलं असेल, कोरोनाचा खूप मोठं सावट या देशावर होतं, त्यावेळेस आपण हे सगळे कार्य करत असताना माननीय आमदार विकासभाऊ ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन एक आम्ही किट तयार केली आणि भाऊंनी सांगितलं का या किटचा आपण जे ज्यांना याची गरज आहे ही किट आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे। आणि खरंच आम्ही विकासभाऊ ठाकरे यांच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये संस्थेला पुढे करून आम्ही ते किट पोहोचवण्याचं काम सुद्धा या पश्चिम नागपूरमध्ये केलेलं आहे। अच्छा, तर आपण जिजामाता या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्य तर केलंच, आपण समाज कार्य तर करताच, त्याचबरोबर राजकारणाकडे आपण कसे बघता? हे बघा, समाजकारण करत असताना ज्यावेळेस मी हे कार्य करत होतो तर मला 10 वर्षापूर्वी माननीय आमदार विकासभाऊ ठाकरे यांची भेट झाली आणि त्यांचे कार्य पाहून, लोकप्रिय आमदार या पश्चिमचे ते आहे, त्यांचे कार्य पाहून मी प्रेरित झालो आणि हळूहळू कुठेतरी असं वाटलं का आपण समाजकारण करता करता कुठेतरी अडचणी येतात, तर एक राजकारणाचा जर पाठिंबा आपल्याला राहिला तर पुन्हा चांगल्या पद्धतीने आपण हे समाजकार्य करू शकू। तर विकासभाऊ ठाकरे यांना भेटून हे जे कार्य मी या ठिकाणी करत आहे, हे करता करता भाऊंना कुठंतरी वाटलं का समाजकार्य करत आहे हा। तर त्यांनी मला वाटते लोकसभा इलेक्शन झाले मागचे, त्यानंतर त्यांनी मला नागपूर शहराचं उपाध्यक्ष केलं आणि आता मी त्यामुळे मी राजकारणात सक्रिय झालो। अच्छा, आपण एक शहर काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून कार्य पाहत आहात, तर आता जी विधानसभा इलेक्शन आहे 2024 ची, तर काँग्रेसची भूमिका कशी असेल याबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच तुम्हाला सांगतो, काँग्रेस हा पक्ष देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठा सहभाग काँग्रेस पक्षाचा आहे। आता जेव्हा आपण पाहतो का 2014 मध्ये जनतेने परिवर्तन केलं, कुठेतरी वाटलं त्यांना का काँग्रेस पक्षापेक्षा आपण चेंज करून भारतीय जनता पार्टीला आपण आणलं पाहिजे। नक्कीच त्यांनी निवडून आणलं, पण ज्या अपेक्षा जनतेच्या होत्या, या भारत देशातल्या सगळ्या जनतेच्या, महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या अपेक्षा भंग झाल्या। जर त्या अपेक्षा पूर्ण केल्या असत्या तर आता जे लोकसभा इलेक्शन झालं त्यामध्ये नक्कीच त्यांना बहुमत मिळालं असतं। त्यांना बहुमत मिळालं नाही म्हणजे कुठेतरी ते अपयशी ठरले। कितीतरी आपल्याला सांगण्यात आलं का प्रत्येक वर्षी 2 करोड लोकांना रोजगार देऊ,
अच्छा. शेतकऱ्यांबद्दल बोलले का 1.5 हमी भाव देऊ, सगळ्यांना रोजगार देऊ, हमी भाव देऊ, हे सगळं त्यांनी केलं. हे कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. सबसेल फेल ठरलेलं आहे. त्याच्यामुळं लोकसभेमध्ये महाराष्ट्राने त्यांना नाकारलं आणि त्यांना नाकारल्यामुळे त्यांना कुठंतरी आता वाटत आहे का विधानसभाची जी निवडणूक आलेली आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जनतेने स्वीकारलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक पक्षाला त्यांनी फोडण्याचं काम केलं, जोडण्याचं काम केलं नाही. आपण पाहिलं असेल शिवसेनाचे 2 तुकडे केले, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे केले. यांना कुठंतरी वाटते का आपल्याला महाराष्ट्राने नाकारलेलं आहे, म्हणून कुठंतरी फोडाफाडीचं राजकारण करून कसं तरी जोडजाड करून सत्तेत येण्याचा यांचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्राची जनता दूध खुळी नाही, कुठेतरी त्यांना चांगला धडा शिकवेल. अच्छा. मला सांगा की आता पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडनं विकासभाऊ ठाकरे यांना तिकीट मिळालेली आहे. त्यांनी अर्ज देखील दाखल केलेला आहे. तर या विधानसभा इलेक्शनमध्ये पश्चिम विदर्भात म्हणजे मतदारसंघातून विकासभाऊ ठाकरेंची कार्यप्रणाली कशी आहे, कशा पद्धतीचं त्यांचं काम सुरू आहे, आपण काय सांगाल? बिलकुल. विकासभाऊ ठाकरे या नागपूर शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष आहे आणि अध्यक्षाचा पदभार जेव्हापासून त्यांनी सांभाळला तेव्हापासून या ठिकाणी काँग्रेसला एक नवीन ऊर्जा मिळाली. याच्या आधीचे अध्यक्ष आपण पाहिले असेल तेवढं कार्य नव्हतं, पण विकासभाऊ ठाकरे जेव्हापासून आले तेव्हा त्यांनी लोकांना, कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम केलं आणि हे जोडत असताना मागील 5 वर्षामध्ये विधानसभेची तिकीट त्यांना मिळाली आणि ते चांगल्या मतांनी निवडून आले. जो 30 वर्ष या पश्चिम नागपूरमध्ये 30 वर्ष सत्ता बीजेपीची होती, बीजेपीचा इथे आमदार होता. पण 30 वर्षाचा रेकॉर्ड माननीय आमदार विकासभाऊ ठाकरे यांनी मोडून 6,500-7 हजारांनी ते मागील निवडून आले. आणि त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास मी पाहिला, मी त्यांना खूप जवळून ओळखतो. आल्यानंतर 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला. कोरोनाचा काळ संपला तरी जे वाचलेले 3 वर्ष आहे या 3 वर्षामध्ये पश्चिम नागपूरच्या कायापालट त्यांनी केला. आम्ही जेव्हा फिरतो आणि जनतेला मिळतो तर त्यांनी सांगितलं का 15 वर्ष या ठिकाणी डांबरीकरण झालेलं नाही, जे आमदार साहेबांनी या ठिकाणी केलं. त्यानंतर लोकप्रिय आमदार, आपण लोकप्रिय का बरं म्हणतो त्यांना लोकप्रिय म्हणजे कोणीही जनता, सामान्य जनतेने सुद्धा त्यांना फोन केला तर ते फोन उचलत असते. आमदार असे मी पाहिले, पण असा आमदार जो पश्चिम नागपूरला लाभला असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला इथे जे मिळालं या 5 वर्षामध्ये. नक्कीच त्यांनी, आम्ही पाहिलं 2-2 वाजेपर्यंत ते मतदार क्षेत्रात मतदारांना, जनतेला भेटीगाठी घेत असतात, त्यांच्या समस्या जाणून घेत असतात. कुठेही आम्ही अडचण आली, विकासाचं सोडा, वैयक्तिक कामं सुद्धा असले कोणा जनतेचे आपल्या पश्चिम नागपूरच्या, तर त्यांना डायरेक्ट फोन करत असतात. नाही तर आमदाराला फोन करायला जनता मागे पुढे पाहते, पण त्यांचा जो नंबर आहे हा सगळ्यांजवळ नंबर आहे आणि डायरेक्ट ते फोन करतात. आणि जनतेतून त्यांना ज्यावेळेस फोन जाते तर त्यांना खुशी होते का जनता मला फोन करत आहे, तर त्यांचे काम नक्कीच होते. एखाद्या हॉस्पिटलचं बिल असो, एखादं ऍडमिशन असो, कुठलंही कार्य असेल तर विकास भाऊ हे आपल्याला मदत करत असतात, जनतेला मदत करत असतात. सुख दुःखामध्ये त्यांच्या राहते. आता झिंगाबाई टाके हा परिसर धार्मिक आहे, इथे गणपतीपासून देवीपर्यंत सगळे उत्सव होत असते. पण ज्यांनीही बोलवलं तिथे त्यांनी हाजरी लावलेली आहे. आपण पाहिलं असेल कोरोना काळामध्ये 2 वर्ष सगळं बंद असताना त्यांनी सामाजिक कार्य केलं. ते सामाजिक कार्य करत असताना भाऊंचे एक लहान भाऊ त्या कोरोनामध्ये गेले, पण त्यांनी घरावर तुळशीपुत्र टाकून दुसऱ्या दिवशीपासून जनतेच्या सेवेमध्ये ते पुढे आले आणि जनतेच्या सेवा करून राहिले. म्हणून या पश्चिम नागपूरला खरंच लोकप्रिय आमदार लाभलेले आहे. येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो का नक्कीच विकासभाऊ ठाकरे 50,000च्या लीडनं या ठिकाणी निवडून येतील. अच्छा, आपण विकासभाऊ ठाकरेंचे कार्य तर सांगितलंच. मला सांगा की आता महाराष्ट्र सरकार जी आहे, जी अनेक योजना त्यांनी राबवल्यात, वयश्री योजना असो, 75 वर्षावरील वृद्धांसाठी, युवक वर्गांसाठी असो, लाडका भाऊ योजना, आपल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना, अशा अनेक योजना आहेत ज्या महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्रात राबविलेल्या आहेत. परंतु या योजनांमध्ये काही लोकांचं सकारात्मक बघण्याचं नजरिया आहे, काही लोकांचं नकारात्मक. अनेक लोकांनी टीका केलेली आहे, त्याचबरोबर अनेक लोकांनी त्यांना म्हणजे पुढाकार पण घेतलेला आहे त्याबद्दल. तर आपण त्या योजनांकडे कोणत्या नजरियाने बघता, कसं बघता आपण त्याकडे? हे बघा, ज्या योजना यांनी आता आणलेल्या आहेत याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या योजना काँग्रेसने आधी आणल्या आणि त्या योजनेच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना त्यांना फायदा झाला. आता लेटेस्ट त्यांनी लाडली बहीण योजना आणली.
आता मला सांगा, लोकसभेचे इलेक्शन झालं. जी. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये यांचा दारुण पराभव झाला महाराष्ट्रामध्ये. त्यांना वाटलं कुठंतरी का जनतेने आपल्याला नाकारलेलं आहे, म्हणून हे काहीतरी आमिष दाखवत आहे का लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या महिला आम्हाला जुळतील. मला सांगा, एक 15 लाखाची यांनी घोषणा केली होती 2014 मध्ये. जी. 15 लाखावरून 1500 रुपयावर आणून ठेवलं. आणि 1500 रुपये देत असताना आपण पाहिलं असेल, इथे 140 करोड जनता आहे या देशामध्ये. 140 करोड जनता आहे आणि महाराष्ट्रामध्ये 14 करोड जनता आहे. तर यांनी काय केलं, गोडे तेलाचे रेट वाढवले. स्टॅम्प ड्युटी आम जनतेला कधी ॲफिडेव्हिट करायचं असलं काय तर ते 100 रुपयाचा स्टॅम्प सबसेल बंद केला आणि तो स्टॅम्प 500 रुपयावर नेला. ते एकीकडे जर हे देत असेल तर दुसरीकडून डबल घेत असते. आपण म्हणतो मराठीमध्ये का बोर देऊन आवळा घेण्याचं काम, म्हणजे बोर देते आणि आवळा घेण्याचं काम हे करत आहे. आता ती योजना यांनी आणली, खूप अटी होत्या त्यामध्ये. त्या अटीमध्ये त्यांनी सांगितलं का डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे, उत्पन्नाचा दाखला पाहिजे, सगळ्या अटी. त्यांना समजलं नंतर का या अटीमुळे आपल्याकडे कोणी येऊन नाही राहिलं, तर सगळ्या अटी त्यांनी कॅन्सल केल्या आणि एक साधेपणाने तो फॉर्म. आता आपण पाहिलं, एखादा कर्मचारी जर रिटायर झाला तर त्याच्या जो पैसा रिटायरमेंटचा पैसा भेटण्यासाठी 6 महिने लागते. पण आपण कुठलाही फॉर्म ज्या माध्यमातून आपण लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून भरला तर तो लगेच पास झाला आहे. आणि आम्ही पाहिलाय, आम्ही फिरतो, ज्यांच्याकडे कार आहे, गाड्या आहे, यांना सुद्धा त्या 1500 रुपये मिळत आहे. आणि त्या म्हणते का आम्हाला याची गरज नाही आहे, पण फॉर्म भरला म्हणून त्यांना मिळत आहे. एकीकडे त्यांना आपण भेटलो तर सांगते का आमचा पोरगा ग्रॅज्युएट झालेला आहे, इंजिनियर झालेला आहे, ITI झालेला आहे, पण याच्या हाताला काम नाही, आम्हाला 1500 रुपये देऊन कुठेतरी हे आम्हाला करते. पण आम्ही हे मान्य करणार नाही. कुठेतरी आम्ही या महाराष्ट्रातील आम्ही सगळी जनता भारतीय जनता पार्टीला दाखवून देऊ येणाऱ्या इलेक्शनमध्ये का 1500 रुपये आम्हाला देऊन तुम्ही आम्हाला विकत घेऊ शकत नाही. त्यांनी पहा, बऱ्याच वेळेस आपण पाहिलं असेल, मोठमोठ्या डिपार्टमेंटच्या जागा निघते. आता डिपार्टमेंटच्या जागा निघाल्यानंतर कसं प्रत्येक जागेसाठी आपल्याला वेगळा अर्ज भरावा लागतो. आता गोरगरीब जनता या ठिकाणी एका पोस्टसाठी जर 1000 भरले तर दुसऱ्या पोस्टसाठी पुन्हा भरावं लागते. अशा पद्धतीनं करोडो रुपया जमा करते. आणि जमा केल्यानंतर मग कोणीतरी त्या जी पोस्ट असते त्या पोस्ट बद्दल कोर्टात जाते आणि मग कोर्टात गेल्यानंतर ते स्टाफ होऊन जाते. म्हणजे ज्या पोस्टल ऑर्डरच्या माध्यमातून गव्हर्नमेंट जो पैसा असते तो पैसा जमा होतो आणि त्या डिपार्टमेंटची जी एक्झाम असते त्याच्यावर कोर्टात कोणीतरी गेल्यामुळं ती एक्झाम शिथिल होते आणि ज्याच्यात तसं राहते. तर कुठेतरी बेरोजगारासोबत सुद्धा हे व्यापार करून राहिले. त्याच्यामुळे बेरोजगारांच्या लक्षात आता आलेलं आहे. आपल्याला सांगितलं का तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर पकोडे तळा कुठेतरी, तर हे उचित नाही आहे. बेरोजगार लोकांच्या लक्षात आलं आहे. खाजगीकरण सपाट्यानं हे करून राहिले आहे. आपण आरक्षणासाठी आंदोलनं करतो, पण खाजगीकरणच झालं तर आरक्षणाचा उपयोग होणार नाही. म्हणून कुठेतरी दिशाभूल होऊन राहिली. आपण पाहिलं, काँग्रेसच्या काळामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि हे सत्तेत आले तर त्यांचं खाजगीकरण करून राहिले. तर आपण भांडवलशाहीकडे चाललो आहे हळूहळू आणि मुठभर लोकांची सत्ता या ठिकाणी राहील. आणि जो काळ आधीचा होता तोच काळ येणार आहे. भांडवलदार राज्य करतील आणि आपले जे दीनदलित लोक आहेत, ते OBC लोक आहे, SC ST जे बी लोक आहेत, त्यांना आपल्याला कुठेतरी पारतंत्र्यात जावं लागेल. म्हणून यावेळेस तरी जनता नक्कीच त्यांना धडा शिकवेल असं मला वाटतं. अच्छा. सर, आपण काँग्रेस शहर उपाध्यक्ष म्हणून कार्य करत आहात, तर आपण ओव्हरऑल नागपूरचा जर आपण विचार केला तर किती सीट येणार आणि किती यश मिळेल काँग्रेसला असं आपल्याला वाटतं? नक्कीच यावेळेस आपण नागपूरचा जर इतिहास पाहिला तर परिवर्तनाची लाट या ठिकाणी आहे. आमच्या शहरातल्या 6 सीटा, ग्रामीणच्याही सीटा चांगल्या मतांनी भरभरून निवडून येणार. आपण पाहिलं असेल मागे एक मध्याची सीट, दक्षिणची सीट थोड्या फरकाने गेली असेल तरी बंटीभाऊ शेळके, गिरीश भाऊ हे त्या क्षेत्राशी 5 वर्षापासून जुळलेले आहेत आणि जनतेशी त्यांचा संबंध 5 वर्षापूर्वीपासून आहे. त्याच्यामुळे यावेळेस प्रफुल्लभाऊ गुडदे जे हॉट सीट, महाराष्ट्राची हॉट सीट आहे, सगळ्यांचं लक्ष तिथे लागलेलं आहे. तर नक्कीच प्रफुल्लभाऊ गुडदे पासून तर ह्या सगळ्या ज्या 6 सीटा आहेत, ह्या 6 सीटा चांगल्या मतांनी या ठिकाणी निवडून येईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल, यात काही दुमत नाही. मला सांगा की या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जर विकासभाऊ ठाकरे आले तर कोणते बदल घडतील असं आपल्याला वाटतं? हे बघा, विकासभाऊ ठाकरे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे.
म्हणजे त्यांचा दृष्टिकोन जो आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल का रोड नाल्या हा विकास नाही आहे, सर्वांगीण विकासही झाला पाहिजे. तर बहुतेक एक स्वप्न आहे का या झिंगाबाई टाकळी परिसर खूप वाढलेला आहे पश्चिम नागपुरातील. ते कुठेतरी या इथल्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना अभ्यास करण्यासाठी व्यवस्था नाही, तर त्यांचा एक मानस आहे का आल्यानंतर एक मोठं वाचनालय या ठिकाणी ते ओपन करणार आहे. त्यानंतर सगळे रोड त्यांनी केले, जागोजागी त्यांनी समाज भवन बांधले. त्यानंतर बरेच असे कामं आहेत जे त्यांनी निवडून आल्यानंतर केले. आणि जेव्हा जनतेसोबत आम्ही भेटतो तर जनतेच्या मनावर एक वेगळी खुशी आहे, वेगळा आनंद आहे. आणि ते आम्हाला म्हणतात का भाऊ आम्हाला पक्षाचं माहित नाही, आम्हाला एक पर्सनली त्यांनी आपलंही एक व्यक्तिमत्व वेगळं बनवलेलं आहे. काँग्रेस पार्टीत आहेत पण स्वतः सुद्धा ते लोकांसोबत राहतात, लोकांच्या सुखदुःखात राहतात. त्याच्यामुळं जनतेनं ठरवलेलं आहे यावेळेस फक्त आणि फक्त विकास भाऊ ठाकरे. अच्छा, म्हणजे आपल्या बोलण्यातून व्यक्त झालंच आहे की म्हणजे विकासभाऊ ठाकरेंना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जनतेचा पाठिंबा तर मिळालाच आहे. मला सांगा की आपली पुढील भूमिका काय असेल या विधानसभा मतदार संघासाठी, जी आपण आता पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विकासभाऊ ठाकरे आहेत, तर आपली पुढील भूमिका काय असेल? पुढील भूमिका म्हणजे झिंगाबाई टाकीमध्ये जी काँग्रेसची फळी आहे, सगळे कार्यकर्ते आम्ही 30 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, तर कुठल्याही कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला नाही, वेट अँड वॉच राहिले. ते महत्वाचे म्हणजे झिंगाबाई टाकीच्या इतिहासात यांनी जे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहे, मी 10 वर्षापूर्वी जोडलो, पण जे जुने कार्यकर्ते आहे ते सत्ता नसली तरी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. आणि जेव्हा विकासभाऊ ठाकरे या ठिकाणून निवडून आले तर एक नवीन ऊर्जा कार्यकर्त्यामध्ये आली. त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं का आम्ही काय करू आणि काय नाही, तर सगळे आपापल्या परीनं कामाला लागलेले आहे. आणि तो रिझल्ट आपण पाहिलाच 5 वर्षापूर्वी का 30 वर्षाचे जे बीजेपीची सत्ता होती ते आम्ही बदलवली. यावेळेस आम्ही जास्तीत जास्त बहुमताने पुन्हा आम्ही सत्ता बदलवू आणि विकासभाऊ ठाकरे यांना निवडू. ओके, या मुलाखतीच्या माध्यमातून जनतेला आपण काय सांगाल? या ठिकाणी एकच सांगतो आपण जनतेला का शेतकऱ्यांसोबत सुद्धा यांनी धोका केला, बेरोजगारांसाठी धोका केला. आपण पाहिलं असेल शिक्षणामध्ये यांनी पाहिलं महाराष्ट्रातल्या 14,000 शाळा, 14,000 आकडा बघा, 14,000 शाळा यांनी बंद केल्या. तो गोरगरीब जी मुलं आहेत त्यांनी शिकावं कुठं? आज आपण पाहिलं 1 लाख लोक आहेत, त्याच्या मागे फक्त 80 डॉक्टर आहे या ठिकाणी. आणि गाजावाजा करून सांगतात का आम्ही आरोग्यावर इतका खर्च केला, शिक्षणावर इतका खर्च केला. म्हणजे सगळ्या बाजूनं या महाराष्ट्रातील जनता त्रस्त झालेली आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर बेरोजगार होत आहे. तर महाराष्ट्र हा देशामध्ये पहिला क्रमांकावर होता. आज हे लोक निवडून आले तर हा क्रमांक आपला 5व्यावर गेला. याचं कारण असं आहे का मोठ्या कंपन्या या ठिकाणी ज्या होत्या आणि नवीन येणाऱ्या कंपन्या, आपल्याला पेपरमध्ये वाचायला मिळतं का महाराष्ट्रात पुण्याला ही कंपनी आली, नागपूरला ही कंपनी आली आणि 2 दिवसांनी ती कंपनी गुजरातला जाते. तर कुठेतरी आपला हक्क हे दुसरीकडे डायव्हर्ट करायचा प्रयत्न करून राहिले. तर बेरोजगार सुद्धा त्यांच्या लक्षात आलं का आपल्याला जे इथे मिळणार होतं ते यांनी दुसरीकडे नेलं. आता लाडली बहीण योजना आणली, एकीकडे ते आणलं, दुसरीकडे इलेक्ट्रिकचे बिल आपण पाहिलं ते वाढवून दिले. जीएसटीच्या माध्यमातून भारत सरकारला करोडो रुपया जमा होऊन राहिले. तर यांनी त्या दृष्टीने अंकुश आणला. आपण पाहिलं असेल मागे कच्चं तेल इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे डिझेल पेट्रोलचे कच्च्या तेलाचे रेट कमी झाले, तर ते रेट कमी झाल्यानंतर कुठंतरी ते रेट कमी आहे ते इकडे कमी व्हायला पाहिजे. पण पेट्रोल आणि डिझेल वाढल्यामुळं दळणवळणाचे जे माध्यम आहे, ट्रान्सपोर्टिंग सगळं वाढलं. त्याच्यामुळे सगळीकडे हे महागाई वाढलेली आहे. हे सरकार भांडवलदारांचं सरकार आहे, एक बिझनेसमॅन सरकार आहे. हे बिझनेस करतात. आपण मागे पाहिलं असेल कोणती योजना, ती उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून खेडोपाडी यांनी कनेक्शन दिले. ज्या आमच्या आया बहिणींना विस्तवावर स्वयंपाक करायचे त्यांना सवयी लावल्या तेव्हा 400-500 रुपयाचे सिलेंडर होतं. आज सिलेंडर 1100वर नेलं आणि सीप सबसिडी हळूहळू बंद करत आहे. म्हणजे हा बिझनेस आहे. अंबानीने या ठिकाणी तेच केलं. आपण पाहिलं असेल जिओच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये त्यांनी 2-4 महिने फ्रीमध्ये आपल्याला मोबाईल दिले आणि हळूहळू त्यांना वाटलं का 140 करोड जनता या देशात आहे. हळूहळू मग ते 250 केलं, 250च्या आता 350 केलं. तर सरकारही तेच करत आहे. आपण पाहिलं हे सिमेंट रोडचं जाळं देशामध्ये जे आहे, फायदा कोणाला होता? मोठ्या लोकांना, बिर्ला
बिर्ला आहे, अडाणी आहे, यांचे मोठे मोठे प्लांट आहेत सिमेंट. आता 2014 मध्ये आपण पाहिलं असेल त्याच्यापूर्वी 180 रुपयाची सिमेंटची बॅग होती. ती बॅग 380 वर आहे. तर 380 वर गेल्यामुळे फायदा कोणाचा झाला? हा तर श्रीमंताचा फायदा झाला. गरिबासाठी यांनी काय केलं? काहीच नाही केलं. आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांना बी 2,000 रुपये हे खात्यात टाकतात. मला वाटतं 4-4 महिन्यांनी 2,000 टाकून एक 6,000 रुपये वर्षाचे देतात. पण तो शेतकरी जेव्हा शेती करते आणि बियाणं विकत घेते तर कमीत कमी 1 लाखाचं जर बियाणं घेतलं तर त्याच्यावर तो जीएसटीच्या माध्यमातून 18,000 भरतो. मग 18,000 घेतात शेतकऱ्याकडून आणि 6,000 देतात. हे जनतेच्या लक्षात आलं आहे, शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे यावेळेस या विधानसभेमध्ये महाराष्ट्राची जनता त्यांना नाकारेल. दुसरीकडे आपण पाहिलं असेल का कॉर्पोरेट टॅक्स. आता कॉर्पोरेट टॅक्स भरतात कोण? इंडस्ट्रियलिस्ट, मोठे मोठे इंडस्ट्री भरत असते. त्यांनी कॉर्पोरेट टॅक्स का केलं? 15% 12% मग फायदा कोणाला झाला? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून सांगितलं का या देशात समानता पाहिजे कुठेतरी. तर त्यांनी आरक्षण आणलं. आरक्षणाच्या माध्यमातून जो माझा शेवटचा वर्गातला जो आहे त्यालाही शिक्षण मिळायला पाहिजे आणि त्यांना कुठेतरी जॉब लागला पाहिजे. एक चांगली संकल्पना होती. समानता आणण्याची कोशिश त्यांनी केली. पण आज आपण पाहिलाय त्याच्याही पूर्वीचा जो काळ होता, श्रीमंत श्रीमंत, गरीब गरीब, ते सिच्युएशन या महाराष्ट्रात आहे, या देशात आहे. त्याच्यामुळे जनतेलाही आम्ही कधी कधी फिरत असताना आम्हाला तरुण वर्ग विचारत असते का नाही भारतीय जनता पार्टी सोबतच आम्ही राहू. पण त्यांना कधी हा प्रश्न नाही पडला का काँग्रेसने वडिलाला नोकरी दिली, आज वडील रिटायर झाले, रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळते, त्या पेन्शनच्या भरोशावर तो जगत आहे. पण तरी तो कधी कधी काही असे मिळतात आम्हाला का भारतीय जनता पार्टी आहे. पण त्यांना हे सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून का बेटा तुला जो पेन्शन तुझ्या वडिलाला मिळत आहे हे काँग्रेसची देण. तर मी तुमच्या माध्यमातून हेच सांगतो की सगळ्यांनाही विचार करण्याची गरज आहे. कारण परिवर्तन आपल्याला करावं लागेल. परिवर्तन नाही केलं तर कुठंतरी आपण पुन्हा पूर्वीच्या युगात जाऊ आणि आपणच आपल्या देशातले गुलाम झाल्याच शिवाय राहणार नाही. आझाद देश के गुलाम आपणच बनू. म्हणून यावेळेस खूप चांगला चान्स आपल्याला आहे. आपण विचार करायला पाहिजे आणि विचार करून हे मोठे मोठे दावे करतील. सगळं यांनी खूप दावे केलेले आहे. आपण पाहिलं असं ते स्मार्ट सिटी, स्टार्टअप इंडिया हे सगळं केलं. कुठे झालं? स्मार्ट सिटी कुठे झाली? काहीच नाही. सगळं ऍडव्हर्टाईजवर यांनी खर्च केला आणि करोडो रुपया या महाराष्ट्रातला दोन्ही हातांनी यांनी उधळला. आपण पाहिलं असं जे काँग्रेसने जपून ठेवलेलं होतं, ज्या डिपार्टमेंटची प्रॉपर्टी असो किंवा कुठे जपून ठेवली, हे दोन्ही हाताने लुटून राहिले. पूर्ण महाराष्ट्र बघत आहे. ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच या महाराष्ट्रातली जनता यांना चांगल्या पद्धतीने धडा शिकवेल. अच्छा सर, आपण खरंच खूप सुंदर समाजकारण तर राजकारण याबद्दल खूप सुंदर माहिती दिली. आपण शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.